जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील कॅन्टीनमध्ये स्वच्छतेचा गंभीर प्रश्न समोर आलाय। एका ग्राहकाला खिचडीत झुरळ आढळल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला। या घटनेची माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासन विभागाने तत्काळ तपास केला। तपासादरम्यान कॅन्टीनमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता दिसून आली। या प्रकरणी नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून अहवाल येताच कॅन्टीनवर योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी माहिती अन्न व औषध प्रशासन अधिकारी संतोष कनकावार यांनी दिली। या घटनेमुळे सरकारी कार्यालय परिसरातील खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नियमित देखरेखीची मागणीही होत आहे। मी परमेश्वर हिपरगेकर, मी आलो देगलूरवरून। माझं मनपा इथं काम होतं, कामास्तव आलो होतो। सदरी माझे मित्र होते सगळेजण। आम्ही म्हणले की बाबा तिथं टाईम ऑफ झाला तर तिथं 3 वाजता उघडणार होतं, त्याच्यासाठी म्हणलं आपल्याला भूक लागली होती, नाश्ता करावा म्हणून आम्ही कलेक्टर ऑफिसच्या इथं आलो। मग सगळेजण आमचे मित्र सगळे खिचडी खाण्यासाठी बसल्यानंतर अर्धी खिचडी खाल्ल्यानंतर त्याच्यामध्ये झुरळ निघाला। हे झुरळ निघाला। ते आम्ही तिथल्या व्यवस्थापकाला दाखवलं तर तो व्यवस्थापक माझ्याजवळून खिचडी घेऊन फेकून देऊन मग तो म्हणतो की साहेब राहू द्या तुमची। मी म्हणलो ते पैसे द्यायला गेलो, मग पैसे घेत नव्हता ते साहेब, तुम्ही पैसे राहू द्या आणि गलती झाली निघून जा। मग दुसरा एक व्यवस्थापक मला इकडून बोलून घेतला, म्हणला नाही तुम्ही स्वतः आणून टाकले त्याच्यामध्ये खिचडीमध्ये आणि तुमची काय उलटी झाली, तुम्हाला बाहेर निघाल्याचे वकार आल्यासारखं झाले, उलटी झाली, चक्कर आल्यासारखं। मग मी त्यांना जाऊन सांगितलं तर तो म्हणतो की मला काही त्याचे पैसे देऊ, काहीतरी हे करू, तुम्ही जाऊ द्या राहू द्या असं म्हणतो। आणि मला सांगा की प्रशासकीय विभागाच्या इथं तुम्ही कलेक्टर ऑफिसच्या तिथं तुम्ही अशी व्यवस्थापन असल्यानंतर कसं होईल? तुमचं काय आता? माझं म्हणणं एकच आहे की आम्ही साहेबांना बोलवलं होतं, त्यांनी ते खिचडी सीलबंद केली। मग त्याची टेस्टिंग जेव्हा सॅम्पल होईपर्यंत हे बंद केलं पाहिजे। तुम्हाला काय पैशाचं आमिष वगैरे टाकले काय? हो, त्यांनी मला म्हणलं की बाबा तुम्हाला काही चक्कर वगैरे दवाखान्यात नेता, आम्ही तुम्हाला हे करता असं म्हणलं ना। आम्ही काय ते देगलूरला त्याच्यासाठीच आलो का इथं हे करण्यासाठी? तुम्ही का पहिली वेळ आले का काय? यांचे काय सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे की कॅन्टीन ज्याच्या नावावर आहे तो सेवेतला कर्मचारी आहे। आणि मुळात नियम काय आहे की कॅन्टीन ही रिटायर कर्मचाऱ्याला चालवण्यासाठी नियमात आहे, परंतु चालवतो कोण? कर्मचारी। तो त्याला नेमलेला तोचा व्यवस्थापक, ते दोघं मिळून सगळं लुबाडून खातात। ही सगळी साठगाठ आहे का? अरे उद्या तुम्ही सांगतो ना की ह्या ज्या जागा आहे त्याच्यावर 7-12 देखील लावायला कमी करणार नाही तो। अधिकारी आपण आलेले आहेत, जिल्हाधिकारी परिसरात काय झालं? हो, माननीय जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील महसूल कर्मचारी संघटना यांचं कॅन्टीनमध्ये खिचडीमध्ये काहीतरी हे झाले असं मला साहेबांनी सांगितले, तात्काळ जाऊन कारवाई घ्या। त्यानुसार आम्ही माझे सहकारी अन्न सुरक्षा अधिकारी आलेत आणि आम्ही खिचडी आणि भजे असे 2 नमुने घेतले आणि त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई होईल आणि तपासणी अहवालाच्या अनुषंगे संबंधित आस्थापनेला आम्ही नोटीस पाठवू। सर, आपण किचन बघितलं काय? होय, काय होतं त्याच्यात? किचनमध्ये अस्वच्छता आढळली आणि नियमानुसार कमतरता आढळली, त्रुटी आढळलेत। सर, असंही माहिती मिळाली की ह्याच्या उपाहारगृहामध्ये कोणकोणते आपल्याकडून काय परवानगी नाही आणि कोणकोणते परवानगी? आपल्या अन्न सुरक्षा व मानके कायद्याअंतर्गत त्यांच्याकडे नोंदणीचा परवाना आहे। हो, बाकी शॉपचं पण आहे। लेबरचे इन्शुरन्स वगैरे आहेत का त्यांच्याकडे? काय ते आमच्या इथं नाही। बरं, पुढची जर आपण जे बघितले असेल त्याच्यात काय होतं? पुढील अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा व मानके कायद्याअंतर्गत नियमानुसार कारवाई घेण्यात येईल। आता सध्या ह्याला सील वगैरे नाही, तपासणी अहवालाच्या अनुषंगाने संबंधितांना आम्ही नोटीस पाठवतो। काय जप्ती वगैरे लायसन्स? नाही लायसन्स। म्हणजे आपण बघितलं की नाही त्याच्यात खिचडीमध्ये काय होतं? प्रत्यक्ष डोळ्यांनी तर आता जे आहे तेच आम्ही नमुने घेतले आणि विश्लेषणासाठी पाठवून देता। विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार मग पुढील कारवाई होईल। थँक्यू। अधिकारी आपण आलेले आहेत, जिल्हाधिकारी परिसरात काय झालं? हो, माननीय जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील महसूल कर्मचारी संघटना यांचं कॅन्टीनमध्ये खिचडीमध्ये काहीतरी हे झाले असं मला साहेबांनी सांगितले, तात्काळ जाऊन कारवाई घ्या। त्यानुसार आम्ही माझे सहकारी अन्न सुरक्षा अधिकारी आलेत
आणि आम्ही खिचडी आणि भजे असे 2 नमुने घेतले आणि त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई होईल आणि तपासणी अहवालाच्या अनुषंगे संबंधित आस्थापनेला आम्ही नोटीस पाठवू. सर, आपण किचन बघितलं काय? होय. काय होतं त्याच्यात? किचनमध्ये अस्वच्छता आढळली आणि नियमानुसार कमतरता आढळली, त्रुटी आढळल्यात. सर, असंही माहिती मिळाली की ह्याच्या उपाहारगृहामध्ये कोणकोणते आपल्याकडून काय परवानगी नाही आणि कोणकोणते परवानगी आढळून आल्या? आपल्या अन्न सुरक्षा व मानके कायद्याअंतर्गत त्यांच्याकडे नोंदणीचा परवाना आहे. हो, बाकी शॉपचं पण आहे. लेबरचे इन्शुरन्स वगैरे आहेत का त्यांच्याकडे काय ते आमच्या इथं नाही. बरं, पुढची जर आपण जे बघितले असतील त्याच्यात काय होतं? पुढील अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा व मानके कायद्याअंतर्गत नियमानुसार कारवाई घेण्यात येईल. आता सध्या ह्याला सील वगैरे नाही. तपासणी अहवालाच्या अनुषंगाने संबंधितांना आम्ही नोटीस पाठवतो. काय जप्ती वगैरे लायसन्स नाही लायसन्स. म्हणजे आपण बघितलं की नाही त्याच्यात खिचडीमध्ये काय होतं? प्रत्यक्ष डोळ्यांनी तर आता जे आहे तेच फिर्यादीचे ते आम्ही नमुने घेतले आणि विश्लेषणासाठी पाठवून देता. विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार मग पुढील कारवाई. थँक्यू.